ज्ञानाकडे जातो. कसं जातो? आसनं केल्यानंतर शरीरामध्ये रोग नाही राहत. हे सत्य आहे. जे आसनं करतात त्यांना औषधाची आवश्यकता नाही. शरीरामध्ये रोग नसला म्हणजे ध्यान लागतं, एकाग्र चित्त होतं. ध्यान लागल्यानंतर बुद्धी शुद्ध होते. मन बुद्धी चित्त शुद्ध होऊन तो आत्मज्ञानाकडे जातो. याच्याकरता आसनं आहेत. सुंदर नाव ठेवलेलं आसन. प्रत्येक नावामध्ये विज्ञान आहे. ज्ञानही आहे आणि विज्ञानही आहे. अध्यात्मही आणि विज्ञानही आहे. यम नियम आसन प्राणायाम. प्राणायाम साऱ्या विश्वामध्ये प्राणशक्ती आहे. हे ज्ञान विज्ञान फक्त वैदिक परंपरेत आहेत. ख्रिश्चन मुसलमान पंथात नाही. मी स्पष्टच बोलतो. मी स्वतः मुसलमान ख्रिश्चन आहे. माझे नातेवाईक आहेत, मी आहे मुसलमान ख्रिश्चन. मला अधिकार आहे बोलायचा. त्यांच्या मुळेच नाही, ह्या कल्पनाच माहीत नाही त्यांना. दे नो नथिंग अबाउट इट. साधनच नाही आहेत. अल्लाह कहो, गॉड कहो, नाही तर हम तुम्हारी गर्दन काटेगा. हा धर्म आहे का? एकमेकाचे मान कापण्याकरता धर्म सुरू झालेला आहे काय? तमाशा मांडला आणि आम्ही तुमची मान कापली म्हणजे मग फालतू गोष्टी आहेत. यम नियम आसन प्राणायाम सारं विश्व प्राणशक्तीवर चाललेलं आहे. अगदी जगाचं शेवटचं जे टोक असेल नसेल कोणाला माहीत आहे काय? ऋषीमुनींनी पाहिलं आहे. ते शेवटच्या अवस्थेपर्यंत गेले होते. अगदी प्राणशक्ती स्पंदन करते आहे. प्राण अन मीन्स टू पल्सेट. प्रो म्हणजे समोर. हा शब्द इंग्लिशमध्ये गेलेला आहे. प्रोग्रॅम प्रॉव्हिडन्स हा प्रो शब्द इंग्लिशमध्ये गेला आहे संस्कृतचा. प्राणशक्ती अन म्हणजे टू पल्सेट, स्पंदन करणे. आणि त्या स्पंदनातून जे निष्पन्न होते हे जग आहे. म्हणून प्राण नाव दिलं आहे. सुंदर भाषा आहे संस्कृत भाषा. अत्यंत शास्त्रीय भाषा आहे. अध्यात्मही आहे आणि विज्ञानही त्याच्यामध्ये. प्राणशक्ती सर्व जगात आहे. ती जगाच्या कान्याकोपऱ्यात स्पंदन करणारी शक्ती करत होती, करीत आहे, करीत राहील. हे जग केव्हा उत्पन्न झालं आणि केव्हा नसेल कोणाला माहीत नाही. हे चाललं आहे. एवं प्रवर्तितम चक्रम. ती प्राणशक्ती माझ्याही पिंडामध्ये आहे. पिंड कशाला म्हणतात? हे माझं शरीर, तुमचंही शरीर आणि जीवात्मा. प्रत्येक शरीरामध्ये जीवात्मा आहे. हे यांना माहीत नाही ख्रिश्चन मुसलमानांना. दे नो नथिंग अबाउट इट. उगीच काहीतरी सूर्य घेऊन बाहेर निघतात. रोजचे काश्मीरमध्ये तरुण पोरं येतात त्यांच्या धर्माच्या नावावर आणि मारतात आणि मरूनही जातात. हा धर्म आहे का? अरे धर्म आहे अध्यात्माकरता, माना कापण्याकरता नाही आहे. पण ते ओळखतच नाही. ओळखतच नाही स्वतःला. ह्या चुकीच्या कल्पना धर्माच्या अध्यात्माच्या. ती प्राणशक्ती माझ्याही शरीरामध्ये आहे, माझ्या पिंडात आहे. पिंडी पिंडी मती भिन्न. त्याच्याप्रमाणे त्या प्राणशक्तीला मी संयमाने जागवतो. याला म्हटलं प्राण आयाम. आयाम म्हणजे संयम ठेवून त्या शक्तीला वाढवणे. याला आयाम म्हटलेलं आहे. हा प्राणायाम फुफ्फुसावर आधारित आहे सगळे. ते विलक्षण शक्ती येते. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार. जसं शरीराला आपल्या आहार पाहिजे, वरण भात भाजी पोळी, तसं मनालाही आहार पाहिजे. म्हणून त्याला नाव दिलं आहे प्रति आहार प्रत्याहार. मनालाही आहार पाहिजे. जेवलो आपण शरीर तृप्त होईल, पण मन चंचल असेल, एकाग्रता होत नसेल तर कसं का होणार? म्हणून मनालाही जे निर्बंध लावले आहेत त्याला म्हटलं आहे प्रत्याहार. हे करा ते नका करू, असं चाला तसं नका करू. मनाला संयम ठेवायचा, त्याचं नाव आहे प्रत्याहार. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार. ध्यान श्रेष्ठ गोष्ट. ध्येय आन मीन्स टू ब्रिंग. ध्येय म्हणजे आराध्य जे प्राप्त करायचं आहे ते आपल्यात आणणे, याला म्हटलं आहे ध्यान. सर्व शरीरेषु चैतन्यम एकाग्रम इति ध्यानम. सर्व शरीरामध्ये जे चैतन्य असेल, चेतना असेल, एनर्जी जे काही नाव द्यायचं ते एकाग्र करा एका विषयावर, सगळं प्राप्त होऊन जाईल. याला म्हटलं आहे ध्यान. म्हणून वैदिक परंपरेमध्ये ध्यानाला फार महत्त्व आहे. भक्तिमार्गातही ध्यानाला महत्त्व आहे. परंतु दुर्दैवाने भक्तिमार्गी माणसं ध्यानाकडे लक्षच देत नाही. ध्यानाकडे प्रथम लक्ष दिलं पाहिजे भक्तिमार्गामध्ये.
समजा तुमची देवता राम आहे, रामाची तुम्हाला आराधना करायची, भक्ती करायची आहे, तर त्या देवतेचं आपण स्तोत्र म्हणतो, म्हणजे देवतेची स्तुती करतो. या स्तुतीमुळे आपलं रक्षण होतं, म्हणून त्याला नाव दिलं स्तोत्र. त्र म्हणजे रक्षण होणे, त्र म्हणजे रक्षण होणे. परमेश्वराची स्तुती, जो आपला परमेश्वर असेल देवता, त्याची स्तुती करायची मनापासून, लेक्चरबाजी नाही, मनापासून आपलं रक्षण होईल, म्हणून त्याला स्तोत्र म्हटलं आहे. समजा आपण रामाचे उपासक आहोत, रामरक्षा म्हणतो आपण. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रम मंत्रस्य बुधकवशकऋषी श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्ठुप छंद सगळं वर्णन केलं आहे. सीतारामचंद्रो देवता ह्या देवता आहेत स्तोत्राच्या. अनुष्ठुप छंद म्हटलं आहे. रामरक्षा स्तोत्रम जपे विनियोग. आता रामरक्षा स्तोत्र मी सुरू करतो. प्रथम काय सांगितलं आहे? अथ ध्यानम. प्रथम ध्यान करा रामाचं, मग स्तोत्र सुरू करा. आपण हे करत नाही. भक्ती मार्गी लोक त्यांची जी इष्टदेवता असेल त्याचं ध्यानच करीत नाही. बरोबर नाही. प्राप्त होईल? नाही प्राप्त होणार. संपूर्ण तिथे एक चित्त करा, निश्चितपणे तुम्हाला परमेश्वराचं दर्शन होईल. परमेश्वराचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे मानवाचा. मानवाचा जन्म त्याच्यासाठीच आहे. म्हणून प्रकृतीने मानवाचं शरीर मोठ्या खुबीनं तयार केलेलं आहे. सगळ्यात कमी आहार मानवाला लागतो. माई मुठ्ठी मिली, बस. एक मूठभर अन्न असेल ना, योग्याला पर्याप्त आहे ते. उगीच आपण काही वेळा जास्त खातो. मूठभर अन्न अगदी परिपूर्ण आहे, 24 तास राहू शकतो. माई मुठ्ठी मिली, मूठभर अन्न पर्याप्त. म्हणून माणसाचं पोट सगळ्यात कमी आहे. बाकी जनावरांचे पोटच पोट आहे. त्यांचं शरीर म्हणजे पोटच पोट. गाय पोटच आहे. एका ठिकाणी चारा असेल, गवत असेल, ते संपलं की दुसरीकडे जाण्याकरता मग पाय दिले. वाघ सिंह पोटच पोट. दिवसभर खात राहा आणि खाता खाता मरा. कशा करता आपण आलो त्यांना माहीत नाही. दे नो नथिंग अबाउट इट. मानवाला प्रकृतीने लहानात लहान पोट दिलं आहे. मानवा, तुझ्या शरीराचं पोषण होण्याकरता तुला जास्त कष्ट करण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात तुझं रक्षण होईल शरीराचं. पण एवढा मोठा मेंदू दिलाय मानवाला. मोठा मेंदू, सगळ्यात जास्त मोठा मेंदू मानवाचा आहे जगात. हत्ती एवढा मोठा आहे, एवढं मोठं त्याचं मुंड असतं. पण मेंदू किती हत्याला एवढंच आहे. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. एवढंसं द एलिफंट हॅज गॉट ओनली सच ए मीगर ब्रेन. मानवाला मोठा मेंदू दिला. कशा करता? प्रकृतीने मानवाला तयार केल्या. मानवा, कमीत कमी घे तू प्रकृतीपासून आणि जास्तीत जास्त आपल्या बुद्धीने जगाला दे. स्वतःला ओळख आणि जगाचाही उद्धार कर. याच्याकरता मानव जन्म आहे. धर्माच्या नावात माना कापण्याकरता मानव जन्म नाही. म्हणून ध्यान त्याच्याकरता. ध्यान जिथे जायचं आहे त्याकडे आपण स्वतः जायचं. आयमान, ध्यान, त्यानंतर धारणा. पक्क त्याच्या हे ठरलं नाही मग तसंच करायचं. आयुष्यभर तसंच वागायचं. या धारणा. आणि पलीकडची समाधी. 8वी अवस्था आहे. थोडंसं आपण लक्ष दिलं आपल्या या वैदिक परंपरेमध्ये कसे कसे ग्रंथ रचले आहेत, त्याच्यात काय आहे, इकडे आपण लक्ष आता दिलं पाहिजे. आतापर्यंत आपण लक्ष दिलं नसेल, आता तरी दिलं पाहिजे. कृष्णाचा जन्म 8वा सांगितला. का 8वा? कृष्ण 8वा, तिथी 8वी. का 9वी का नाही? 8 आकडा तर मोठा खराब आहे. 8 एकी 8, 8 दुनी 16. करा बेरीज. 16 म्हणजे 6 आणि 1 बेरीज करा, 7 येईल. 1 कमी आकडा. 8 त्रिक 24, पुन्हा 6 झाले. कमी कमी होत जातो. मग 8 आकडा का ठेवला व्यासांनी? अष्टमीचा जन्म आणि 8वेच होते ते. पहिले 7 गेले आणि 8वे ठेवले. हे कथारूपाने त्यांनी लिहिलं आहे. महाभारत हे काव्य आहे, अध्यात्माचं काव्य आहे, हा इतिहास नाही आहे.
पण आम्ही विसरून जातो, इतिहास मानतो आणि काहीच लाभ नाही त्याने. हा इतिहास असेल, हा साधनेचा इतिहास आहे. कशी साधना करावी म्हणजे आपण परमपुरुष होऊन जाऊ, हे कथारूपाने लिहून ठेवले. कृष्ण 8वे दाखवले. हे त्याचं कारण आहे. शेवटची अवस्था आहे समाधी. समाधोन विधीयते. शेवटची अवस्था ज्याने प्राप्त केली तो साऱ्या विश्वाशी एकरूप होतो आणि विश्वाच्या अनंत शक्ती स्वतःमध्ये ओढतो समाधी अवस्थेमध्ये. म्हणून कृष्णाला त्या अवस्थेला नाव दिलं आहे कृष्ण कर्षती इति कृष्ण. विश्वाचा तो स्वामी होतो, विश्वाच्या अनंत शक्ती संबंध स्वतः ओढतो, विश्वाचा मालक होतो. हे अध्यात्म. आणि इथेच आहे विज्ञान. विज्ञान म्हणजे जी अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे त्याची पूर्ण माहिती असणे, त्याचं विज्ञान प्राप्त करणे. दोन्ही एकत्रच आहे. अध्यात्म आणि विज्ञान अलग नाही. अध्यात्म आहे तिथेच विज्ञान आहे. आइन्स्टाईन जसं मी सांगितल्याप्रमाणे 4 वर्ष चिंतन केलं खोल आणि असा एक सिद्धांत जगासमोर मांडला त्याने 24व्या वर्षी, की जगातल्या कोणाला काही माहीतच नव्हतं. कोणालाही माहीत होता तो सिद्धांत. मग त्याला कसा प्राप्त झाला? खोल चिंतनाने. एकटा बसून चिंतन करायचं खोल. जाता 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 त्या अवस्थेत गेला, ॲटमच्या अवस्थेत गेला. तोही पुढचा आहे. तो सिद्धांत मांडला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. कोणी त्याला सांगितलं? त्याने जो सिद्धांत मांडला ते समजणारे जगामध्ये फक्त 3 लोक होते त्याच्या वेळेला. ओनली 3 persons could understand what he wrote. याला म्हणतात ज्ञानविज्ञान, याला म्हणतात अध्यात्म. जे वैज्ञानिक आहेत ते आध्यात्मिकच आहेत, त्या अवस्थेत जातात ते. न्यूटनची सुद्धा एक गोष्ट आहे, तुम्ही नावं ऐकली असतील. न्यूटन इंग्लंडचा मोठा वैज्ञानिक सायंटिस्ट. हे आपल्या याच्यात तंद्रीत असतात. जसे गजानन महाराज आपले होऊन गेले शेगावचे, आपल्या तंद्रीत. साईबाबा होऊन गेले आपल्या याच्या, आपल्या जगात असतात. मस्त. न्यूटनने एक दिवशी काय केलं, आपल्या एका मित्राला जेवायला बोलावलं. वेळ सांगितली, तू बरोबर माझ्याकडे 12 वाजता आहे, आपण दोघंही जेऊ. त्याचा जो आचार्य होता स्वयंपाक करणारा, त्याला त्यांनी सांगितलं 12 वाजता. त्या आचार्याने टेबलावर खाण्याचे पदार्थ ठेवून दिले, झाकणं ठेवून दिली त्याच्यावर. त्याचा मित्र बरोबर आला 12 वाजता. न्यूटन आपल्या प्रयोगशाळेमध्ये मग्न होता, विसरून गेला की त्याने आपल्या मित्राला जेवायला बोलावलं. 1 वाजला, 2 वाजले, न्यूटन येईच ना. शेवटी कंटाळला, त्याला भूके लागली. डबे उघडून पाहता अन्न ठेवलं होतं. भूक लागल्यामुळे दोघांचे अन्न एकानेच खाऊन टाकलं, झाकणं ठेवून दिली. मग 3-3:30 वाजता न्यूटन आला. मग आठवण आली प्रयोग संपल्यानंतर की आपल्याला जेवायचं आहे. झाकण उघडून पाहतो, अन्न नाही. दुसऱ्या डब्याचं झाकण उघडतो, अन्न नाही. मग तो स्वतःशी म्हणतो, काय मी मूर्ख आहे पहा, मी जेवलो हेही मला माहीत नाही. अशी माणसं, ही माणसं मोठी होतात. इथेच अध्यात्म आहे, इथेच विज्ञान. विज्ञान हेच अध्यात्म, अध्यात्म हेच विज्ञान. एक नदी के 2 किनारे अशाच अर्थ आहे, अलग नाही ते. आणि हे वैदिक परंपरेने जाणलं. म्हणून ज्या ज्या ठिकाणी अध्यात्म तिथेच विज्ञान, आणि जे विज्ञान असेल तेच अध्यात्म, असं समीकरण आपल्या लोकांनी केलं. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी एका अर्थाने. समाधी 8वे कृष्ण दाखवले आहेत. कर्षती इति कृष्ण. हा कृष्णाचं आयुष्य आपण जर पाहिलं, इथे बसलेले साळे साधक आहेत माझ्यासमोर आणि बुद्धिमान आहेत. ओळखा, जुन्या कल्पना बाजूला सारा जरा. त्याच्या सत्यज्ञान तुम्हाला होणार नाही. जुन्या कल्पना थोड्या बाजूला ठेवा, तरच ज्ञान प्राप्त होईल. कृष्णाचं चरित्र पाहिलं, जुने विचार बाजूला सारा. मी सांगतो, माझ्यापेक्षा तुम्ही वयाने खूप कमी आहात, पण वैज्ञानिक पद्धतीने आध्यात्मिक पद्धतीने विचार करा. कृष्णाच्या जीवनाचा विचार केला, तरुण वयात त्यांनी बाहेर पळवले. रुक्मिणी हरण, सत्यभामा हरण, अमके हरण एवढंच नव्हे, एका आसोलाची मुलगी तिच्याशी त्याने लग्न केलं.
शेवटी तुळशीशी लग्न, झाडाशी लग्न लावायचे. त्या बायका कमी पडल्या. आपण कधी विचारच करत नाही महाभारतात लिहिलंय काय लिहिलं आहे. वी नेवर थिंक अबाउट इट. हे बायका पळवणं नाही, निराळाचं आहे. तसंच लहानपणी स्वतःच्या घरी भरपूर दूध दही लोणी कृष्णाकडे, पण शेजारच्या घरी जायचं, स्वतःच्या घरचं नाही खायचं आणि तिथलं लोणी चोरून खायचं. मैया मै नाही माखन खायो. मग त्या आल्यात. कथा सुंदर लिहिल्या व्यासांनी, पण ते समजत नाही. अगं यशोदे, तुझ्या मुलांनी तुझ्या घरी असताना तू त्याला खाऊ नाही घालत का गं? माझ्या घरचं लोणी चोरून नेलं. आई गं, मी लोणी नाही चोरलं. त्या कथा आहेत ना. काय अर्थ आहे याच्यामध्ये? नवनीत विचाराचं मंथन. जसं आपण दही त्याला विरजवतो, मंथन करतो आणि त्याच्यातला उत्तम भाग जो आहे त्याला म्हटलं नवनीत लोणी. उत्तम जो भाग असेल ते नवनीत खायचं. तसं विचाराचं मंथन करून जो कोणी विचाराचं मंथन करेल, ज्या घरी ज्या ठिकाणी, त्याचे ते उत्तम विचार चोरून खायचे. ह्या लोणी चोरणं कृष्णाचं ते प्रत्यक्ष लोणी नव्हे. हे आपले ग्रंथ आहे. अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही एकत्र आहे. मैया मै नाही माखन खायो. तिने म्हटलं अरे तू चोरून खाल्लं, उघड बरं तुझा तोंड उघड बरं. उघडलं भगवंतानी तोंड. ह्या कथा आहेत, आध्यात्मिक वैज्ञानिक कथा आहेत. काय पाहिलं यशोदेनी? ब्रह्मांड पाहिलं. हा इतिहास नाही आहे, जड इतिहास नाही आहे. अध्यात्म. जो या मार्गाने जाईल तो स्वतः परमेश्वर होईल. नरकरणी करे तो नरका नारायण होत. आपल्याला प्रत्येकाला कृष्ण व्हायचं आहे. हो य ते अल्ला नाही होऊ शकत, ते गॉड नाही होऊ शकत. माणसाला त्यांनी पापात जन्मलेलं मानलं आहे त्या लोकांनी. ए मॅन हॅज बीन बॉर्न इन व्हाईस. आपण म्हणतो अनंत जन्माचे सार्थक नरदेह सापडे अवचट. अनंत जन्माचं आम्ही पुण्य केलं म्हणून भगवंता हा नरदेह तुम्ही आम्हाला दिला, सगळं दिलं आम्हाला तुम्ही. आता मला जाणू द्या मी कोण आहे. मी तुमच्या चरणाशी येईल. नर करणी करे तो नरका नारायण होत. एवढा अधिकार मानवाचा. म्हणून कृष्णाला आठवं दाखवलं. शेवटची अवस्था आठवी आहे म्हणून कृष्णाला आठवं दाखवलं. कर्षती ती कृष्णा. साऱ्या विश्वाचं कर्षण स्वतःच करतो तो. आपल्याला कृष्ण व्हायचं पण साधना केल्याशिवाय नाही. केवळ व्याख्यानं देऊन ती अवस्था प्राप्त होत नसते. साधना करावी लागते आणि साधना केल्यानंतर मग तोंडातून शब्दही निघत नाही. काय बोलू हा प्रश्न पडतो. हा अनुभव आहे. साधना केल्यानंतर बोलायची इच्छाच होत नाही. काय बोलावं इतकं ज्ञान असतं, कोणतं सांगू मी, अशी अवस्था आहे. हा झाला भक्तिमार्ग. त्यानंतर योगमार्ग. याच्यात अष्टांग योग म्हणजे योगमार्ग. भक्तिमार्गामध्ये एक आहे, तुम्ही जे काही कर्म कराल ते प्रत्येक कर्म आपण परमेश्वराला अर्पण करतो. हे माझं नाही. इदम न मम. बँकेमध्ये पैसे ठेवता तुम्ही, कमवता तुम्ही, पैसे ठेवता कोणाच्या नावाने? परमेश्वराच्या नावाने. तुमच्या नावाने नाही ठेवायचे. मग ते पैसे तुम्हाला विड्रॉ नाही करता येणार. परमेश्वराच्या नावाने ठेवलेलं आहे, तुम्हाला पैसे विड्रॉ नाही करता येणार. तुमचा अधिकार नाही, त्याचा आहे. परमेश्वराला वाटलं तर तुम्हाला देईल, नाही तर नाही देणार. हा आहे भक्तिमार्ग. काही साधना करतो, भगवंता अशी माझी परिस्थिती आणली आहे, मी काय केलं? अरे परमेश्वराला वाटलं तर देईल, नाही तर नाही देणार. गेलं कशाला या मार्गाने? कशाला बँकेत पैसे ठेवले परमेश्वराच्या नावाने आणि स्वतःच विड्रॉ करू पाहतोस का तू? हा आहे भक्तिमार्ग. सर्वस्व समर्पण, तन मन धने करून सगळं परमेश्वराला अर्पण केलं. माझं राहिलंच काय? याला म्हणतात भक्त. भक्त म्हणजे जोडणे, स्वतःला त्या अवस्थेशी जोडणे. अपेक्षा नाही करायची. काही लोक आपण पाहतो, मी पाहत आलो आहे. आमचे महाराज ना काय भाग्यवान आहेत. परमेश्वराच्या कृपेने सगळं त्यांना आहे. दरवर्षी त्यांचा वाढदिवस होतो, लाखो रुपये त्याचे भक्त त्यांना देतात. मोटर गाड्या आहे, बंगले आहेत, सगळं त्यांना आहे. ही भक्ती आहे कधी? याच्यात सुख मानतात.
ह्या भ्रमामध्ये राहून तुम्ही आणखी भ्रमात राहायचे. ह्याच्या पलीकडे तुकारामांनी ज्ञानेश्वरांनी किती पैसे ठेवले ते बँकेमध्ये, खायला नव्हतं मिळत, खायला मिळत नव्हतं, 8-8 दिवस उपाशी. अरे हा नारायण कृपा करो, ही नारायणाची कृपा आहे असं म्हणून त्यांनी आयुष्य घालवलं. असे महापुरुष आपल्या देशात झाले. ज्ञानेश्वर माऊली काय वर्णन करा. संन्यासाची मुलं म्हणून समाजाने बाहेर टाकलं त्यांना बाळीत. माधुकरी मागायला दारावर यायचे. संन्यासाची मुलं आलीत, त्यांचं तोंडही पाहू नये म्हणून त्यांना दगडं मारायचे आणि पिटाळायचे. गावात नाही राहू दिलं ज्ञानेश्वर माऊलीला, 4 भावांना. आता ज्ञानेश्वर करतात, त्यावेळेला कुठे गेले होते. सुंदर मुलं, गोरी पान, त्रिभुवन सुंदर, जंगलात ठेवलं त्यांना, येऊ दिले नाही. कसे तरी जगले. ज्ञानेश्वरांना लिहिणं वाचणं येत नव्हतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल. होय, कोणी शिकवलं त्यांना? शिकवलं कोणी? गायत्री मंत्र सुद्धा शिकू दिला नाही. मग एवढं ज्ञान आलं कुठून? अवतार पांडुरंग नावं ठेवले ज्ञानी. अवतार सुद्धा पांडुरंगाचा तो. परमेश्वराला काय कमी आहे? सगळं समृद्ध आहे ठिकाणी, ज्ञान विज्ञान दोन्ही. असे महापुरुष होऊन गेले. हा भक्ती मार्ग, हा योग मार्ग सगळे एकच आहे. त्यानंतर कर्ममार्ग आपल्या इथे सांगितला आहे. ज्ञान आणि विज्ञानाकरता जिथे ज्ञान आहे तिथे विज्ञान आहेच. इतर जगामध्ये विज्ञान आहे पण ज्ञान नाही त्यांना. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मला रशियातून काही 2-3 सायंटिस्ट भेटायला आले होते नागपूरला. मोठे सायंटिस्ट, जागतिक कीर्तीचे. घरी 4-5 दिवस होते ते. त्यांना मी जाताना एक प्रश्न केला. यू हॅव ब्रोकन द ॲटम. ॲटम तुम्ही फोडला असेल, तुम्ही स्वतः ती अवस्था प्राप्त केली आहे का? हॅव अटेन दॅट स्टेज युअर सेल्फ? नो. वैदिक परंपरेमध्ये त्या अवस्थेत जातात योगी भक्त, त्या अवस्थेत जातात. त्याला म्हटलं आहे ज्ञान. ती शेवटची अवस्था प्राप्त करणे, त्याला ज्ञान म्हटलं आहे. त्यालाच म्हटलं अध्यात्म, त्यालाच म्हटलं विज्ञान. त्या अवस्थेत जातात. ज्ञानेश्वर माऊली लिहिणं वाचणं येत नव्हतं. नवीन तुम्हाला धक्का बसेल, पण ही सत्य परिस्थिती आहे. एवढा मोठा ग्रंथ लिहिला जे जगात झाला नाही, होणार नाही. परमेश्वरच होते ते. ती शक्ती प्राप्त होते अध्यात्माने. तिथे ज्ञान आणि विज्ञान सगळं आहे. त्यानंतर कर्ममार्ग आपल्या इथे मार्ग सांगितले आहेत अध्यात्माचे. याची कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी स्वतः याचा अनुभव घेतला नाही. माझ्या वडिलांनी मला एक कथा सांगितली, तशीच तुमच्यासमोर मांडतो मी. एक योगी होता. त्याला कोणी काही एखादा मंत्र सांगितला असेल आणि सांगितलं की 12 वर्ष तू तपश्चर्या कर, या पद्धतीने हा मंत्र सिद्ध होईल आणि तुला महान शक्ती प्राप्त होईल. आपला प्रपंच सोडून तो जंगलात गेला. 12 वर्ष राहिला अगदी काटेकोर पद्धतीने. मग 12 वर्ष झाल्यानंतर आपल्या घरी परत जायचं म्हणून जंगलातून आपल्या गावाकडे जायला निघाला. जंगलातून आल्यानंतर पहिलंच गाव लागलं एक. 12 वाजताची वेळ झाली, भूक लागली म्हणून खायला काय मिळेल म्हणून एका पहिल्या घरी जायला निघाला. तेवढ्यात काय झालं, जंगलातून येतं पायवाटेमध्ये एक झाड होतं डावीकडे. त्या झाडाची फांदी अशी पायवाटेवरून अशी आली होती. त्या झाडाच्या फांदीवर एक चिमणी बसली होती. आता हा खालून चालला, त्या चिमणीला काय विचारिला कोण चाललाय काय. तिने आपली विष्ठा खाली सोडून दिली चिमणीने. नेमका त्यावेळेला हा योगी गेला खालून, त्याच्या डोक्यावरती विष्ठा पडली. साधना करताना अहंकार ठेवू नये, पण अहंकार येतो. मी योगी, मी भक्त, मी विद्वान, मी महाराज. अहंकार वाढत जातो. अहंकार हा शत्रू आहे अध्यात्मामध्ये. तुकाराम महाराज यांच्या पाया पडायला कोणी यायचे, वारकरी पंथात आहे ते. यांच्या पाया पडायच्या अगोदर तुकाराम महाराज त्यांच्या पाया पडायचे. याला म्हणतात अध्यात्म. याचा आशीर्वाद देतात. तुम्ही लागले, कोण आशीर्वाद देणारे? आशीर्वाद परमेश्वर देईल, तुम्ही कोण लागले? ही आहे ना पद्धत. काय आशीर्वाद देता, अहंकार करता. अरे नम्र व्हा, त्याच्या पाया पडा. घटघट मी नाथ विराजा. प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे, त्याला प्रणाम करा. आशीर्वाद काय देता तुम्ही? कोण समजले स्वतःला?
त्या याच्याप्रमाणे हा निघाला. वर चिमणी, त्याच्या डोक्यावर तिने विष्ठा सोडल्यामुळे याला राग आला. 12 वर्षे तपश्चर्या केली, पण वाढला काय क्रोध. रागाने पाहिलं चिमणीकडे, चिमणी जळून गेली. साधना केली काहीतरी शक्ती येते. मामूली आपण सायकल शिकतो, 8-15 दिवसानंतर सायकल चालवता येते आपल्याला. शक्ती आली होती, चिमणी जळून गेली. वाईट नाही वाटलं त्या योग्याला, अरे माझ्या पाहण्याने चिमणी जळली, वाईट नाही वाटलं. अहंकार, हां काय माझ्या शक्ती आली आहे. चिमणी जळून जळून खाक होऊन गेली. त्या गर्वाने आणि त्या कठोर मनाने तो गावात आला. पहिलंच घर लागल्यानंतर ललकारी दिली, माई मुठी मेले. आतमध्ये कोणीच नव्हतं, तिचा नवरा बाहेर गेला कामाला. सासू सासरे बिचारे झोपले, म्हातारे. ती दळत होती. त्या दळण्याच्या आवाजामुळे तिला आवाज ऐकू नाही आला या योग्याचा. याने दुसरी ललकार दिली, कोण घरामध्ये आहे, कोण तुमच्या दारावर आले, जाणत नाही तुम्ही, मला काहीतरी भिक्षा द्या. मग तिने ऐकलं. हातामध्ये कणी घेतली आणि ती सूत बाहेर आली. महाराज घ्या, भिक्षा घ्या. तो घ्यायला तयार नाही योगी. अहंकार. ती म्हणते, अहो महाराज घ्या, त्या जात्याच्या याच्या आवाजामुळे मला ऐकू आलं नाही, मला क्षमा करा, ही कणी घ्या तुम्ही. घ्यायला तयार नाही. मग ती म्हणते, या कथेमध्ये अध्यात्म आहे, साधना आहे आणि सर्वच आहे कर्मवान. योगीराज तिकडे मी काही ती चिमणी नाही म्हणे की जळून जाईल तुमच्या रागाने. आता हा योगी होता, काही जरी झालं तरी प्रणाम केला तिला. आई ग तुला कसं कळलं? मला कळलं, तिकडे चिमणी जळली, मला बरोबर दिसले. मग तू कोणती साधना करतेस? तिने सांगितलं, मी एकच साधना करते, मनापासून सासू सासऱ्यांची सेवा, मनापासून त्यांना परमेश्वर समजून. नवऱ्याची सेवा करते, नवऱ्याला परमेश्वर समजून सेवा करते. आगत स्वागत सगळ्यांचं करते, त्यांना परमेश्वर समजून. एकच माझी साधना आहे. म्हणून तिकडे चिमणी जळली, मला इकडे बरोबर कळलं, हा आहे कर्ममार्ग. कर्म करायचं स्वतः करता नाही, इतका करता. तुम्ही म्हणाल की कठीण आहे, काय कठीण नाही. साधं उदाहरण तुम्हाला तुमच्यासमोर ठेवतो, तसा प्रयत्न मात्र करायचा. आता इथे येऊन आपल्या सगळ्या लोकांना जवळजवळ 1 तास होत आला आहे. 1 तास नाही, किती झाला असेल, जे काही झालं. इतक्या वेळामध्ये किती वेळा श्वास आणि प्रश्वास तुम्ही केला सांगा मला. श्वास घेतला आणि सोडला, किती वेळा केलं तुम्ही? काही केलं सांगाल तुम्ही? नाही. मग तुम्हीच तर केलं, तुम्ही का नाही सांगत मला? मी 100 वेळा श्वास प्रश्वास केला, का नाही सांगत? ह्याचं कारण शरीरभावाच्या वर तुम्ही होते, प्रवचन तुम्ही ऐकतात, शरीराने श्वास प्रश्वास केला, तुम्ही नाही केला. असं असावं संसारात. काय करू मान, मी करतो याचा अहंकार नाही ठेवायचा. शरीराच्या द्वारे कर्म होऊ द्यायची, कर्म होऊ द्यायची, आपण नाही करायची. हा कर्म मार्ग. जेवताना खाताना पिताना परमेश्वराला नेहमी अर्पण करायचं, हा कर्म मार्ग. वामन पंडिताचा एक श्लोक आहे, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गळिता, घरी दारी शय्येवरी. आणखी पलीकडे रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. बर परमेश्वराचं सतत चिंतन. मी नाही काही केलं. बरं पुन्हा सांगतो, मी मूळचा काँग्रेसचा माणूस आहे. महात्मा गांधीवर मी तुरुंगात सुद्धा गेलो आहे. आणि ज्यावेळेला मग गांधींनी हे तमाशे पाहिले काँग्रेसच्या लोकांचे, गांधींनी दिल्लीत सांगितलं, मी तिथे होतो, नाव क्लोज द काँग्रेस. गांधींनी काँग्रेस बंद केली. आजची काँग्रेस हे प्रेत आहे काँग्रेसचं. मी स्पष्ट बोलतो, कोणा वाईट वाटलं वाटू द्या. तेव्हा मी काँग्रेस सोडली. मी संघाचाही माणूस आहे, निष्ठेने संघाचं काम करतो.
आणि माझ्याकडे गुरुजी गोळवलकरांनी बंगाल, आसाम, ओरिसा आणि बिहार हे 4 प्रांत दिलेले कामं करतात. संघावरची बंदी उठली त्यावेळेला गुरुजींना आम्ही बोलावलं कलकत्त्याला स्वागत करायला. गुरुजी हे रामकृष्ण मठांचे शिष्य. गुरुजी गोळवलकर संघात येण्यापूर्वी आध्यात्मिक मार्गाला रामकृष्ण मठामध्ये होते, सारगाछीला होते, हिमालयाच्या एका भागामध्ये. आणि मग संघात आले, संपूर्ण आयुष्य संघात आले. गुरुजी महान योगी, गांधीही महान योगी होते, कर्मयोगी होते. मी गांधींजवळ राहिलो आहे. जे गांधींना दोष येतात, शिव्या देतात हे बरोबर नाही आहे. महान योगी होते, मी जवळ राहिलो त्यांच्या. गांधींनी हिंदुस्थानचे तुकडे केले ते खोटं आहे. हिंदुस्थानचे तुकडे नेहरूने केले, गांधींनी नाही केले. मला माहीत आहे तो इतिहास. माउंटबॅटन ज्या वेळेला आला वर्धेला, माउंटबॅटन शेवटचा व्हाईसरॉय इंग्रजांचा, त्यांनी सांगितलं गांधींना, गांधीजी, आय हॅव वन युअर पीपल, दे आर रेडी फॉर पार्टिशन ऑफ इंडिया, नाव यू बी रेडी फॉर दॅट, तुम्ही तयार व्हा. गांधींनी उत्तर दिलं, माझ्या देहाचे 2 तुकडे करा, हिंदुस्थानाचे 2 तुकडे नका करू. गोडसेनी विनाकारण गांधीला मारलं. आज गांधी असते तर काँग्रेस राहिली नसती, दुसरा पक्ष राहिला असता. सुभद्रा राहिली असती. गांधी सत्यप्रिय होते, निरायोग, पण ते व्हायचं नव्हतं आणि हे तमाशे व्हायचे होते ना. तर त्यांच्याकडे मी गेलो तर तिथे कलकत्त्याला हे आहे यांचं रामकृष्ण मठाचं मुख्य केंद्र आहे. त्यांना मी भेटायला गेलो की गुरुजी येत आहेत कलकत्त्याला, ते तुम्हाला भेटायला येतील. ते म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. तिथला प्रसंग सांगतो मी, कोणावर टीका नाही, प्रसंग सांगतो. तिथे गेल्यानंतर एक 15-20 मिनटापूर्वी त्यांनी आम्हाला रसगुल्ले मी बंगाली माणूस आहे, मी आसामी, मला सगळ्या भाषा येतात. मला वर्षानुवर्ष तिथे राहिलो आहे मी. रसगुल्ले वगैरे जे आम्हाला खायला 15-20 मिनटं होऊन गेली. त्या तिथल्या तो मुख्य होता महाराज, त्याला काय लहर आली देवजाणे. त्यांनी मला प्रश्न केला, मनोहरजी, माझं नाव मनोहर, तुमचे तुकाराम महाराज सदैव स्वर्गाला गेले म्हणे. म्हटलं हो, आम्ही मानतो. मग ते स्वर्गाला गेले त्यावेळेला त्यांची बायको तर 6 महिन्याची गर्भार होती. हे कसं काय म्हणे, हसायला लागले. त्या स्वामीजींना मी म्हणालो, स्वामीजी तुम्ही नाही समजू शकणार, एक्सक्यूज मी, बंगाली भाषेतच आम्ही बोललो, आपने आम्हाला क्षमा करबेल, आपने जाणीन ना तुकारामजी के, तुकाराम कोण आहे तुम्ही नाही समजू शकत. मग त्यांना मी प्रश्न केला, आता रसगुल्ले आपण खाल्ले, किती पचले आपल्याला? पचले असतील म्हणे. बरं, इथे येऊन आपल्याला एक अर्धा तास झाला, किती वेळा तुम्ही श्वास प्रश्वास केला सांगता का तुम्ही? नाही. का नाही सांगत? श्वास प्रश्वास तुम्ही केला ना, तुम्ही म्हणजे तुमच्या शरीराने, तुम्ही का नाही सांगू शकत? 100 वेळा केला, 200 वेळा केला. गडबडला तो एवढा महाराज असून. मग मी त्याला मदत केली, तुमच्या शरीराने श्वास प्रश्वास केला, तुम्ही नाही केला. तद्वत तुकारामाची बायको 6 महिन्याची गर्भार होती, तुकारामाच्या शरीरामुळे झाली, तुकारामामुळे नाही. तुम्ही महाराज काय ओळखाल म्हणे तुकारामाची महत्त्वाची. हा आहे भक्ती मार्ग. असे तुकाराम होते. तुकाराम गेले वैकुंठाला. कालच मला तिथे एकाने प्रश्न विचारला, तर वैकुंठाला कोणत्या विमानाने गेले? काय विमानाची गरज आहे? विगतः कुंठा असे वैकुंठः, ज्या ठिकाणी काहीच नाही, विगतः, जिथे गतीच नाही, शून्य महाशून्य आहे, त्या शून्य अवस्थेत तुकाराम गेले. तेथे विमानाची काय गरज आहे? याचे महान पुरुष आपले झाले. सांगायचा हा आहे कर्ममार्ग आणि हाच ज्ञानमार्ग आहे. कर्म करता करता शरीराला आवश्यकता आहे. अन्न, भूक लागली, शरीर अन्न खाईल. आपण मिटक्या मारत खायचं नाही. तहान लागली, शरीर करेल. तसंच हो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदती वदता ग्रास गळिता, घरी दारी शय्येवरी आणखी रती सुखाची अवसरी, समस्तांची लज्जा त्यजनी भगवत चिंतन करी. तुकाराम महाराज असे होते. आम्ही हा आहे भक्ती मार्ग, हा आहे ज्ञानमार्ग, हा आहे कर्ममार्ग, हा आहे योग मार्ग, आणि हे आहे विज्ञान, जगण्याचं विज्ञान.
या वैदिक परंपरेने ही परंपरा हजारो वर्षापासून पोचली आहे. लोकांनी आक्रमण केले आमच्यावर, आम्ही नाही कोणावर आक्रमण केली. आम्ही आमचं रक्षण करतो, त्याच्यात ते नावं ठेवतात आम्हाला. रक्षण नाही करायचं. याची महान परंपरा आहे. अध्यात्म ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विज्ञान आहे. आता हा विषय आपण घेऊ आणि संपू. जिथे अध्यात्म तिथेच विज्ञान आहे, एरवी विज्ञान नाही. आयन्स्टाईनने जो शोध लावला सापेक्षतावाद, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, तो त्या अवस्थेत गेला होता. 24 वर्षाचा लहानसा मुलगा होता. ही वेंट टू दॅट स्टेज. ही ॲक्च्युली एक्सपिरियन्स दॅट स्टेज. त्या अवस्थेला जातात योगी, भक्त आणि ज्ञानी. अवस्थाचा अनुभव घेतात आणि मग सिद्धांत मांडतात. ज्ञानेश्वरवाली म्हणतात, आजी देखील रे, आजी देखील रे, हो मी परिसराला पाहिला आहे. याच ठिकाणी मागे ज्ञानेश्वर म्हणे हा कार्यक्रम झाला होता. अधिकारवाणींनी ज्ञानेश्वरांनी सांगितलं, हो मी पाहिलं आहे परमेश्वराला. लेक्चरबाजी गप्पा नाही मारल्या त्या. हो पाहिला आहे. आजी देखील रे, आजी देखील रे, मी पाहिला आहे. तो हा अधिकार येतो. हेच विज्ञान आहे. मग तिथे काय आहे? शब्दातीत अनिर्वाच्य ब्रह्म त्या ठिकाणी आहे. पण त्यांनी प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वरीची या ठिकाणी जो कार्यक्रम झाला, त्यांचे जे अभंग शब्दाच्या पलीकडे, सांगण्याच्या पलीकडे ज्या अवस्था, त्याचाही प्रयत्न त्यांनी शब्दांना सांगायचा प्रयत्न केला. असे महान पुरुष झाले आहे. तेच आहे अध्यात्म आणि तेच आहे विज्ञान. त्या अवस्थेत जाणं म्हणजे विज्ञान. आता उदाहरणं घेऊ आपण. हा लाऊडस्पीकर आहे माझ्या इथे. माझा आवाज तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचणार नाही म्हणून उपकरण वैज्ञानिकांनी शोधून काढलं. समजा असं काही आपल्याला अशी काही सोय करता आली की हे उपकरण नसताना माझा आवाज तुमच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचेल, तर मग या लाऊडस्पीकरची गरज नाही. इथे खाली दक्षिणेत कोणतंही काय बांधलं आहे त्यांनी. एका कोपऱ्यात वर मी जाऊन आलो आहे. हां, तिथे बिजागा वाटतं. एका कोपऱ्यात उभं राहिलं तुम्ही, साधं बोललं सगळ्या ठिकाणी आवाज ऐकू जातो. लाऊडस्पीकरची गरजच नाही. चंद्रावर जायचं आहे. चंद्रावर जाण्याकरता अंतरिक्ष यानाची गरज आहे. पण सूक्ष्म शरीराने जर आपण चंद्रावर जाऊ शकलो, अंतरिक्ष यानाची काय गरज आहे? काही आवश्यकता नाही. हे आहे विज्ञान. विज्ञान क्रमाक्रमाने वाढत जातं. आमच्या लहानपणी जे रेडिओ होते हे एवढे मोठे रेडिओ होते. आता एवढंसा रेडिओ आहे. उद्या हे जे टी व्ही येतील, दूरदर्शन, हे एवढे मोठे आहेत, त्याची गरज नाही. चष्मा लावला की टी व्ही तुम्हाला दिसेल, येईल. मी तर काही जास्त जगणार नाही आता. तुम्ही राहाल, पाहाल. तुम्ही चष्मा लावला की टी व्ही आणि रेडिओ सगळं आलं, येणार आहे तो दिवस. कमीत कमी उपकरणाचा उपयोग हे आहे विज्ञान. इथून समजा त्या भगवद्गीतेमध्ये सगळे सिद्धांत मी व्यासांच्या कृपेनेच लिहिलं आहे. माझं काहीच नाही, त्यांचं आहे सगळं. असा हे दिवस येणार आहे, इथून मुंबईला जायचं, इथून लंडनला जायचं, विमानाची गरज नाही. मी विज्ञानाचा माणूस आहे. विमानाची आवश्यकता नाही. येईल लवकरच, एक 25-30 वर्षात तो काळ येण्याची शक्यता आहे. हे माझं शरीर आहे. या शरीराचं रूपांतर सूक्ष्म अणुपरमाणूमध्ये होईल. त्याला इंग्लिशमध्ये आयन्स म्हणतात. ION, आयन. इट विल ट्रान्सफॉर्म इंटू आयोनिक स्टेज. आणि ते प्रकाश वेगाने त्या ठिकाणी जाते. समजा मला जायचं आहे लंडनला, इथून फोकस केल्यानंतर ॲपरेटस लंडनला माझ्या शरीराचे सगळे आयन्स एकत्रित होतील, ॲसेंबल होतील आणि तिथे माझं शरीर तयार होईल. हे शक्य आहे. हे विज्ञान शक्य आहे. हे सगळं शक्य आहे. इट इज पॉसिबल. प्रयत्न करा. आणि ज्या ठिकाणी शरीर त्या होईल त्या ठिकाणी माझा जीवात्मा आपणून जाईल. हे प्रयोग आहे. जन्ममृत्यूच्या पुस्तकात हे प्रयोग मी लिहिले आहेत माऊलीच्या कृपेने. करा प्रयत्न. लंडनला जाण्याकरता विमानाची आवश्यकता नाही. किती वेळ लागेल? आम्ही लंडनला गेलो होतो, आम्हाला 10 तास लागले. 10 सेकंदसुद्धा लागणार नाही. इमिजिएट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द फिजिकल फ्रेम, ॲटॉमिक स्टेज, आयोनिक स्टेज
आणि ते शरीर तयार झालं की जीवात्मा तीच आहे. लंडनच्या रस्त्याने चालणं सुरू करून द्या. हा दिवस येणार नाही, तुम्ही पहा. मी काही राहणार नाही त्यावेळेला. किती जगणार होता मी. हा येणारा दिवस आहे. हे ज्ञान आणि हेच विज्ञान आहे. त्या ज्ञान प्राप्त झाल्यानंतर विज्ञान अति जवळ येतं, अति जवळ येतं. भारताने हे प्रयोग केलेले आहेत. आणखी एकदा तुम्हाला उदाहरण सांगतो. मनुस्मृतीमध्ये केळाबद्दल लिहिलं आहे. मनूला शिकतात आजकालचे लोक, उगी जातीवादी झाले सगळेजण. मनुस्मृती आहे, मनुसंहिता नाही आहे. संहिता म्हणजे निर्माण करेल ती संहिता. स्मृती आहे. असं असं होतं, असं असं होतं हे त्यांनी लिहून ठेवलं आहे. त्यांनी निर्माण नाही केलं मनूने. असा समाजाची रचना आहे. स्मृती आहे ती, संहिता नाही आहे. मनूला उगी शिवाय देतात विनाकारण. शिवाय देणं म्हणजे परमधर्म झाला. मनूने लिहून ठेवलं आहे मनुस्मृतीत. मी वाचलं आहे, तुम्ही वाचा. हे जे केळ आपल्या इथे आहे, असं हे एक विचित्र फळ आहे. त्याच्यामध्ये बीच नाही, बी नाही त्याला. मनू म्हणतात हे फळ आलं आहे दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर आलं आहे. हे मनूला माहीत होतं. इकडे का नाही लक्ष देत. मनूला शिवाय देता तुम्ही उगीच. हे सगळं ज्ञान विज्ञान आपल्या याच्यामध्ये आहे. आणखी काही कथा सांगतो तुम्हाला. हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू हे दोन राक्षस म्हणून मानले आहेत. हे राक्षसमध्ये काही नाही, अवस्था आहेत. ह्या महान शक्तीच्या अवस्था आपल्या इथे मानल्या, कथारूपाने लिहिलं आहे. प्रल्हादाचा बाप हिरण्यकशिपू आणि हिरण्यकशिपूचा मोठा भाऊ म्हणजे हिरण्याक्ष. पुराणामध्ये वर्णन आहे. हिरण्याक्षांनी पृथ्वीवर हल्ला करायचं ठरवलं, पृथ्वी जिंकायची. तेव्हा भगवंताला चिंता लागली, पृथ्वी नष्ट झाली तर कसं होणार. म्हणून भगवंतानी कथा आहेत बऱ्या, वराहाचं रूप घेतलं. वराह म्हणजे डुकर आणि लांब नाक आणि त्या दोन्ही दातावर पृथ्वी ठेवली चेंडूसारखी. म्हणजे पृथ्वी चेंडूप्रमाणे गोल आहे हे आपल्या पूर्वजांना माहीत होतं. फक्त त्यांनी नाही शोध लावला, कोपर्निकसनी. आपल्या लोकांना माहीत होते चेंडूप्रमाणे गोल आहे. आमच्या वैज्ञानिकाला माहीत नाही. नाकावर ठेवून युद्ध केलं. कुठे युद्ध केलं? पृथ्वीवर नाही. पृथ्वी तर नाकावर ठेवली. युद्ध कुठे झालं? अंतरिक्षामध्ये, इन द स्पेस. ह्या कथारूपामध्ये इतिहास लिहिला आहे समुद्रसृष्टीचा. याच्यापूर्वी स्पेसमध्ये अंतरिक्षात युद्ध झाली असली पाहिजे म्हणून कथा अशी लिहिली. हे आहे विज्ञान. आपल्या लोकांनी खोल ध्यानामध्ये जाऊन हे सगळे अनुभव घेतले आणि सिद्धांत मांडला आहे. हे सिद्धांत मांडले आहे एका महान ग्रंथामध्ये. वेद, उपनिषद आणि गीता या तऱ्हेनं आपण याचं अध्ययन केलं तर ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात वा मोक्षशे शुभात. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं अर्जुनाला, अर्जुना ज्ञानाबरोबर विज्ञानाचंही अध्ययन करतो आणि विज्ञानाबरोबर ज्ञानाचंही कर. दोन्ही मिळून केलं